आमचे डीजे किशोर यांच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील क्रिकेटरांचं गुणगान गाणारं हे संपूर्ण सुंदर असं गीत आपण या ठिकाणी ऐकले। या ठिकाणी पंच आम्हाला सूचित करतायत ही 6 षटकं जी आहेत पहिली 6 षटकं तुम्हाला 30 मिनिटांमध्ये पूर्ण करायची आहेत आणि जर 30 मिनिटाच्या व्यतिरिक्त तुमचा वेळ जास्त लागला तर तुम्हाला शेवटच्या षटकांमध्ये एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये घेऊन खेळावा लागेल। या ठिकाणी मॅचला आता होते सुरुवात हर्षिता स्पोर्ट एंबूर विरुद्ध नागदाई देवी साखरे। या ठिकाणी पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजाने हाताळला, पंचांकडे जोरदार अपील या ठिकाणी मात्र पाहायला मिळाली आहे। अक्षय वजे आणि विक्रम पाटील अशी सलामीची जोडी आपण पाहताय सलामीला। अभय पाटोळे आणि मुन्ना पठाण सर त्या ठिकाणी चर्चा केली आणि त्यानंतर म्हटलं की हा व्हाईट बॉल आहे आणि एक्स्ट्रा रन या ठिकाणी पाहायला मिळते फलकावर। धावसंख्या झाली 1। भरत आपल्या षटकातील पुन्हा एकदा पहिला बॉल हाताळण्याकरता सज्ज होतोय। पुन्हा एकदा चांगला बॉल या ठिकाणी मात्र जबरदस्त अप्रतिम आक्रमण पाहायला मिळालं स्क्वेअर लेगच्या दिशेला बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार। आम्हाला सांगतायत की ज्यावेळेला तुम्ही रिव्ह्यू घ्याल त्यावेळेला मात्र तुमचं टायमर जे आहे ते स्टॉप केलं जाईल, पण तुम्हाला निर्धारित 30 मिनिटांमध्ये ही 6 षटकं हाताळायची आहेत। षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल यावेळेला बॅकफुटला आले, चांगल्या पद्धतीने दिशा दिली, डीप पॉइंटच्या दिशेला मात्र चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक वेगाने चेस करतायत, 2 धावा रोखू शकणार नाहीयेत। तिसऱ्याचा देखील या ठिकाणी कॉल थ्रो येतोय आणि तिथपर्यंत तिसरी धाव देखील या ठिकाणी झाली आहे पूर्ण। 2 चेंडू झाले, 2 चेंडू नंतर धावसंख्या आपण पाहतायत तर धावसंख्या फलकावरती झालेली आहे 8। अतिशय सुंदर असं क्रिकेटमय वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं जिल्हा परिषद प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून। या लीगचे अध्यक्ष आपण पाहतायत मार्शल सातवी, खजिनदार जयवंत पाटील, कार्याध्यक्ष सुजित वजे, उपाध्यक्ष मुनाफ शेख, अविनाश पवार यांना आपण पाहतात आणि यावेळेला बॅट चेंज अँड टेकन विकेटचं झालंय यावेळेला पतन गॉन। मनोहर पाटील, श्री संतोष पाटील, श्री योगेश किणी आणि श्री रुपेश पाटील अतिशय सुंदर कार्य या संपूर्ण कार्यकारिणीच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतंय। सावरती गिराळे गट विभागातील सर्व खेळाडू आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी आपण पाहतोय भरत पाटील गोलंदाजी करण्याकरता दाखल झाले, काय सुंदर बॉल या ठिकाणी मात्र पाहायला मिळाला, विकेटचं पतन झालं, तंबूच्या आसराला परतला फलंदाज सलामीवीर विक्रम पाटील, नव्यानं दाखल झालाय निमेश दुधकर। यावेळेला मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल प्लम्प अगदी मिडल अँड लेग स्टंप वरती मात्र चेंडू गेला आणि लेग बिफोर विकेटच्या माध्यमातून फलंदाजाला माघारी परतावं लागतंय गॉन। तर भरत पाटील हे नाव मात्र या ठिकाणी आपण पाहतायत, काय जबरदस्त बॉलिंग, 2 बॉल वरती 2 विकेट, हॅट्रिकची या ठिकाणी मात्र निर्माण झाली आहे संधी। या षटकातील ऑन हॅट्रिक बॉल, यावेळेला मात्र काय जबरदस्त फटका पिकअप शॉट या ठिकाणी पाहायला मिळतोय, चेंडू गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार। पाहिलं जलीश शेख यांना आपण पाहिलं, प्रीतम बारीला पाहिलं, राकेश तामोरेला पाहिलं, विशाल तामोरे, सुमित डेकळे, प्रथमेश ठाकरे हे सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळालेत। पुन्हा एकदा चांगला बॉल या ठिकाणी मात्र हाताळला गेलाय, कैवल्य पाटील बंधू यांना देखील आपण पाहिलं। याचाच अर्थ पालघर
मधील क्रिकेट आपण पाहिलं ना तर एक वरच्या दर्जाचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. प्रशांत घरत हे नाव देखील खूप चर्चेत आहे. मागील 2 हंगाम आपण पाहिलेत. भरत पटेलचं या ठिकाणी पहिलं षटक झाले पूर्ण. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहू शकाल तर फलकावरती झाली आहे हर्षिदा स्पोर्ट्स एंबूर या संघाची 2 गडी बाद 12. वाडा परिसर जर आपण पाहिलं हर्षद मेहमनला कोण विसरेल. होंडो या नावानं मात्र त्या खेळाडूला आपण पाहतायत. फैजान देखील त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवताना आपण पाहतोय. विकी काळे यांना देखील आपण पाहतोय. दीपेश घोलप जबरदस्त असे खेळाडू आपल्याला या पालघर जिल्ह्यामध्ये देखील पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर प्रज्योत पाटील. त्याचबरोबर डहाणू विभागाला देखील आपण पाहतो प्रीतम बारी हे नाव. पंकज दिवे सध्या जर आपण पाहिलं मागील पीडीटीपीएलचा हंगाम देखील पंकज दिवेने चांगला खेळ केलाय. परेश आरेकर देखील आपण पाहतोय आणि ही सर्व खेळाडू आज आपण पाहतोय केरळ येथे मात्र स्पर्धा खेळण्याकरता दाखल झालेत. धावसंख्या जर आपण आता पाहतोय तर एका धावेनंतर धावसंख्या झालेली आहे फलकावर 13 रन्स ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा चांगला बॉल. एक रन तिथे पाहायला मिळते. मुसद्दिक शेख याला देखील आपण पाहतायत. चांगले खेळाडू आहेत. अक्षय घरत हा देखील सुप्रीमो देखील हाताळलाय. वीरू भामरे हा देखील शिरगावला बिलॉंग करणारा खेळाडू आपण पाहतो. याचा जर सर्व चांगलं टॅलेंट आपल्याला या ठिकाणी पालघर जिल्ह्यात पाहायला मिळतं. बॅटची ज्या वेळेला विकेटचं पुन्हा एकदा झालंय पतन गॉन. आतापर्यंत प्रज्योतने हाताळले आहेत. 2 धावा दिल्यात. 1 विकेट त्यानं प्राप्त केली आहे. पाहूया षटकातील पुन्हा एकदा चौथा बॉल. प्रज्योत टू नव्यानं आता मात्र दाखल झालाय मयूर पाटील. आता मयूरला मात्र सांभाळून खेळावं लागेल मग संघाकरिता. पुन्हा एकदा चांगला बॉल कट करण्याचा प्रयत्न. चेंडू खूपच बाहेर जातोय पण मात्र सांगतायत खराब चेंडू. अभय पाटोळे सर आपण पाहतायत मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत. त्यानंतर मुन्ना पठाण सरांना आपण पाहतायत लेग पंचांच्या भूमिकेत आणि हॅरी सर तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत या ठिकाणी आमच्या समवेत आहेत. षटकातील चौथा बॉल आखूट टप्प्याचा बॉल. इथे मात्र मयूर करता नामी संधी होती. आपण पाहू शकाल चेंडू बराच सुसळी घेऊन किपरच्या हातात गेला. व्हाईट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. पंच म्हणतायत की तुम्हाला आम्ही तरी आता सोडतोय. पहिला बाउन्स या ठिकाणी मात्र सांगतायत पंच गोलंदाजाला. लागोपाठ 2 बॉलवरती 2 वाईट मात्र प्रज्योतने हाताळले आहेत. पाहूया षटकातील चौथा बॉल प्रज्योत घेऊन येतोय. यावेळेला मात्र जबरदस्त बॉल. बघा ठरवून खेळतायत. चेंडूचं मेरिट आहे ते ओळखा. कुठल्या दिशेला खेळायचं त्याप्रमाणे खेळा आणि त्यावेळेला धावा या तुमच्याकरता तुमच्या संघाकरता डेफिनेटली या मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. या ठिकाणी डॉट बॉल आलाय. चेंडू जर आपण पाहिलं तर या षटकातील आतापर्यंत चेंडू झाले 4. 5वा बॉल यावेळेला मात्र काय जबरदस्त कलात्मकता या ठिकाणी पाहायला मिळाली. मयूर पाटीलच्या बॅटमधनं चेंडू गेलाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4. अतिशय सुंदर टायमिंग साध्य केलं मयूरनं. 4 धावा मिळवल्या आपल्या संघाकरिता. धावसंख्या जर आपण आता पाहिली तर धावसंख्या फलकावरती झाली या चौकाराच्या मदतीनं 20. पुन्हा एकदा यावेळेला मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटवर काही चांगल्या पद्धतीने आला नाहीये आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर या डॉट बॉलने झाली आहे षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ झाला. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या फलकावरती झालेली आहे 20. आपण पाहता जिल्हा परिषद प्रीमियर लीग 2024.
₹61,666 जे सौजन्य केले श्री राजू रामचंद्र पाटील ऍडव्होकेट आहेत सरचिटणीस महाराष्ट्र राज्य. द्वितीय पारितोषिक 44,444 सौजन्य केले जिल्हा परिषद कमिटी. तृतीय पारितोषिक आहे 22,222 सौजन्य केले श्री विपुल मनोहर पाटील स्वर्गीय मनोहर पाटील यांच्या स्मरणार्थ. षटकातील पुढील बॉल यावेळेला मात्र चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मात्र हा चेंडू हाताळलाय. नवीन षटक हाताळण्याकरता पुन्हा एकदा सज्ज झालेत गोलंदाजी मार्कवर भरत पाटील. चतुर्थ पारितोषिक आपण पाहतायत 22,222 सौजन्य केलंय जिल्हा परिषद लीग कमिटीच्या माध्यमातून. चांगला बॉल यावेळेला मात्र पॅड वरती आदळतोय मिडल स्टंपला मात्र भेदून जातोय. लेग बिफोर विकेटच्या माध्यमातून फलंदाजाला माघारी परतावं लागेल. गॉन. SK खान यांच्याकडून या षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल बॅकफुटला आले. फलंदाज चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मात्र खेळून काढलंय आणि एका धावेनंतर धावसंख्या आपण पाहू शकाल तर धावसंख्या फलकावरती झाले 21. 21 धावा या फलकावरती झाल्यात. या षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल घेऊन येतात भरत टू मयूर. यावेळेला मात्र मोठा फटका येतोय मयूरच्या बॅटमधनं. हा ब्रँडेड फलंदाजाकडनं येतोय क्वालिटी दर्जेदार ब्रँडेड षटकार. सौजन्य केले श्री विनीत विजय सातवी यांच्याकडनं स्वर्गीय विजय काळू सातवी आणि स्वर्गीय विनय विजय सातवी यांच्या स्मरणार्थ. षटकातील पुढील बॉल यावेळेला मात्र चेंडू थोडासा खाली राहिला पण मात्र प्रेझेन्स ऑफ माइंड चांगल्या पद्धतीचं पाहायला मिळालं मयूरचं. समय सूचकता इज द मोस्ट इम्पॉर्टंट आणि तीच यावेळेला मात्र बाळगली मयूरने. धावसंख्या आपण पाहिलात तर एका धावेने फलकावरती आता झाली आहे 28-28 विथ द लॉस ऑफ 4 विकेट्स. 4 गडी बाद झाल्यात. पुन्हा एकदा चांगला बॉल लेग लांसचा फटका या ठिकाणी खेळला गेला. स्मिथ त्या ठिकाणी मात्र पुढे येतोय फ्रेम मध्ये येतोय चेंडूला उचलतोय आणि एक धाव तिथे पाहायला मिळते. मॅन ऑफ द सिरीज करता सायकल आपण पाहतायत आमच्या साइड स्क्रीनवर देखील श्री विनीत पाटील उद्योजक आहेत संकल्प इंडस्ट्रीज माकणे यांच्याकडे मात्र मॅन ऑफ द सिरीज करता सायकल सौजन्य झाले. उत्कृष्ट गोलंदाजा करता शूज श्री योगेश किणी यांच्याकडनं स्पॉन्सर्ड झाले. बेस्ट बॅट्समन करता बॅट श्री महेश मार्तंड पाटील दहिसर. उत्कृष्ट फलंदाजा करता बॅट दुसरी बॅट आपण पाहतायत श्री अर्षद तुकाराम भगत उद्योजक वसई यांच्याकडनं सौजन्य झाले. आणि तिसरी बॅट बेस्ट बॅटर करता आपण पाहतायत MB स्पोर्ट्स याचाच अर्थ मात्रे ब्रदर्स अँड स्पोर्ट्स यांच्याकडनं तिसरी बॅट या ठिकाणी पाहायला मिळते. त्याचबरोबर ऑरेंज अँड पर्पल कॅप देखील मात्रे ब्रदर्स यांच्याकडून या ठिकाणी सौजन्य झाले. प्लेअर ऑफ द डे करता टी शर्ट अनिल यादव वरई यांच्याकडनं स्पॉन्सर्ड झाले. या स्पर्धेकरता टेनिक्सचे बॉल आहेत ते श्री मिलिंद पाटील गिराळे यांच्याकडनं सौजन्य झालेत. फर्स्ट एड किट निखिल पाटील दहिसर आणि भगवान पाटील साखरे यांच्याकडनं सौजन्य मात्र झाले आहे. या ठिकाणी आपण पाहिलं 3 षटकांचा खेळ झाला. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहू शकाल तर हर्षिता स्पोर्ट्स एंबूर संघाची फलकावरती झाली 29. षटक क्रमांक 4 हाताळण्याकरिता सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर प्रज्योत पाटील. पहिला बॉल थोडासा खाली राहिलेला आपण पाहू शकता कीपरच्या ग्लोव्ज मध्ये या ठिकाणी मात्र जातोय. त्याचबरोबर आपण पाहतायत अतिशय सुंदर ट्रॉफीज आपण पाहतायत गोल्डन अँड शायनी ट्रॉफी. प्रथम चषक आपण पाहतायत स्वर्गीय मनोहर हरिश्चंद्र पाटील यांच्या स्मरणार्थ श्री विपुल मनोहर पाटील वरे यांच्याकडनं आपण पाहतायत आणि स्वर्गीय सय्यद काझी यांच्या स्मरणार्थ अझर सय्यद यांच्याकडून या ठिकाणी स्पॉन्सर्ड केले गेले. द्वितीय पारितोषिक आपण चषक पाहतायत. एकदा पुढील बॉल चांगल्या पद्धतीने यावेळेला मात्र खेळला. क्षेत्ररक्षक तिथे येत आहेत. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झाला. एकच धाव तिथे मिळेल. द्वितीय चषक आपण पाहतायत स्वर्गीय दत्तात्रय धर्मा वाडाण यांच्या स्मरणार्थ आपण पाहतायत. तृतीय पारितोषिक चषक आपण पाहतायत स्वर्गीय रामचंद्र धर्मा वाडाण यांच्या स्मरणार्थ आणि चतुर्थ पारितोषिक चषक स्वर्गीय प्रदीप दत्तात्रय वाडाण यांच्या स्मरणार्थ सौजन्य केलंय श्री दिनकर दत्तात्रय वाडाण यांच्याकडनं. यावेळेला मात्र बॅकफुटला गेले. चांगल्या प्रकारे खेळलं. क्षेत्ररक्षक तिथे येतात फ्रेम मध्ये चेंडू पर्यंत पोहोचले होते. हातांची ओंजळ चांगल्या प्रकारे उघडली गेली नाही आणि त्याचमुळे या ठिकाणी
झेल सुटलाय आणि 2 धावा निश्चितपणे मिळत आहेत. या 2 धावांनी धावसंख्या आपण पाहू शकाल तर धावसंख्या फलकावरती चालली आहे 32-32. त्याचबरोबर उत्तेजनार्थ पारितोषिक आपण पाहताय स्वर्गीय बेबी काळ्या वांगड यांच्या स्मरणार्थ श्री राजू काळ्या वांगड यांच्याकडनं सौजन्य झालंय. पुन्हा एकदा चांगला बॉल, अप्रतिम, चांगल्या टप्प्यावरती मात्र प्रज्योत गोलंदाजी करतोय. त्याचबरोबर संपूर्ण पाण्याची व्यवस्था या ठिकाणी प्राजक्ता वॉटर प्युरिफायर साखरे जयवंत पाटील यांच्याकडनं सौजन्य झालंय. सर्व दात्यांचे खूप खूप धन्यवाद आणि आभार. यानंतर ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक या ठिकाणी आपण पाहणार आहोत. 13, 14 आणि 15 क्रमांकाचे खेळाडू आहेत ते पाणी घेऊन जातील मैदानात. पुन्हा एकदा चांगला बॉल, तितक्या चांगल्या पद्धतीने खेळ यावेळेला मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये एक धाव तिथे जरूर मिळते आणि एका धावेनंतर धावसंख्या आपण पाहतायत तर फलकावरती झाली आहे 33-33. पाहूया षटकातील पुन्हा एकदा शेवटचा बॉल. त्यावेळेला मात्र चांगला बॉल कटचा फटका जरूर पाहायला मिळतोय. गलीचा क्षेत्ररक्षक या ठिकाणी आपण पाहतात शॉर्ट टर्मॅनला मात्र दाखल झाले, चेंडूला अडवलं आणि एका धावेने या ठिकाणी षटकाची झाली समाप्ती. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालाय. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतायत तर धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 34. यानंतरची तिसरी लढत आपण पाहणार आहोत. अरहान फायटर दैसर विरुद्ध स्वयं स्ट्रायकर कुडे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपला फॉर्म फिलअप करण्याकरिता आपण या ठिकाणी यायचंय. 4 षटकं पहिली या ठिकाणी आपण पाहिलीत आणि 4 षटकांनंतर हर्षिता स्पोर्ट्स एंबूर संघाची धावसंख्या झाली आहे फलकावरती 34. आपण ऐकणार आहात उर्वरित 4 षटकांकरिता मोहम्मदभाई पटेल यांना. धन्यवाद. प्रीमियर लीग 2024 में तमाम खिलाड़ियों का, प्रेक्षक वर्गों का हार्दिक हार्दिक स्वागत है। 4 ओवर के समाप्ति के बाद हर्षिता स्पोर्ट्स पहले बल्लेबाजी करती हुई 4 विकेटों के नुकसान पर 33 रन देखने को मिल रहे हैं। 5वां ओवर लेकर सौरभ वजे और जब हमने 6 ओवर के लिए टाइमिंग सेट किया गया था तो अब तक के 14 मिनटें हो चुकी है, 50 सेकंड, 14 मिनटें और 50 सेकंड हो चुके। काफी अच्छा टाइम देखने को मिल रहा है यहाँ पर दो टीमों के बीच में। इस बीच पहली गेंद लेफ्ट हैंड राउंड ओवर दी विकेट सौरभ वजे द्वारा देखने को मिली। पहली गेंद वाइड यॉर्कर डाली गई थी यहाँ पर और डॉट होती हुई गेंद 34 रनों पर रुका हुआ स्कोर। 4 विकेटों के नुकसान पर हर्षिता स्पोर्ट्स एम्बूर टीम लेफ्ट हैंड ओवर दी विकेट। इस बीच सफल होकर खेला है गेंद को डीप मिड विकेट की क्षेत्र पर, कैम फील्डर के मस्तक पर दस्तक देकर निकलेंगी सीमा रेखा पार। यह आता हुआ बेहतरीन सिक्सर 6। इस छक्के की मदद से स्कोर में बढ़त होती हुई स्कोर अब फ्लाई होता हुआ देखने को मिला। 40 रनों पर पहुंचता हुआ स्कोर। 5वीं ओवर की थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन की गेंद को मिड विकेट की क्षेत्र पर खेला गया था। बल्लेबाज अक्षय दुत्कर इन्होंने गेंद को भेज दिया सीमा रेखा पार। 6 रन के लिए 6 रनों से स्कोर में बढ़त। सौरभ फिर से एक बार अगली गेंद थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन की गेंद की फिर से एक बार सफल होकर डीप स्क्वायर लेग की क्षेत्र पर खेले। जब तक ये फील्डर फील्ड करते आसानी से 2 रन मुकम्मल किए। गुड रनिंग बिटवीन विकेट यहां पर देखने को मिली। दोनों भी अक्षय और मयूर द्वारा टॉस जीता था यहाँ पर
नागदाई देवी साकरे टीम ने पहले फील्डिंग करने का फैसला किया गया था और की अगली गेंद लेकर फिर से एक बार सौरभ। इस बीच अच्छी गेंद, जरूर टप्पा गिरने के बाद थोड़ी सी नीची रहती हुई गेंद, स्किड होती हुई गेंद देखने को मिली सौरभ द्वारा, डॉट होती हुई गेंद, स्कोर रुका हुआ 42 रनों पर 5वां ओवर प्रगति पथ पर चलता हुआ नागदाई देवी साकरा टीम की तरफ से सौरभ द्वारा। और की अगली गेंद लेकर लेफ्ट हैंड ओवर दी विकेट, साकरा एंड से गेंदबाजी करते हुए। इस बीच थोड़ा सा पॉप इन क्रीज से काफी दूर अंपायर पठान सर का इशारा देखने को जरूर मिला। वाइड गेंद का अतिरिक्त से 1 रन जरूर यहां पर ऐड होता हुआ 43 रन यानी 43 रन, लॉस ऑफ 4 विकेट बाय हर्षिता स्पोर्ट्स एम्बूर टीम का। अगली गेंद लेकर फिर से एक बार सौरभ, लेफ्ट हैंड ओवर दी विकेट, फिर से एक बार ओवर पिच गेंद थी, एक्स्ट्रा कवर के क्षेत्र पर खेला, गेंद जा रही है बाउंड्री लाइन के आसपास, जब तक है फील्डर फील्ड करेंगे, क्या बात है, क्या थ्रो आता हुआ, जब तक है आसान से 2 रन मुकम्मल करते हुए दोनों भी बैटर यहां पर। और इस 2 रनों से स्कोर में बढ़त होती हुई स्कोर बढ़ता हुआ 45 रन 4 विकेटों के नुकसान पर 5वां ओवर प्रगति पथ पर चलता हुआ नागदाई देवी साकरे की ओर से सौरभ वजय द्वारा। इस बीच अच्छी गेंद, बेहतरीन गेंद, समरिंग डिलीवरी जिसका कहा जाता है, वही डिलीवरी लास्ट गेंद डॉट होती हुई। पहली गेंद पर उन्होंने डॉट डाला और आखिरी गेंद डॉट होती हुई देखने को मिली सौरभ वजय द्वारा। 45 रन 5 ओवर की समाप्ति के बाद 4 विकेटों के नुकसान पर हर्षिता स्पोर्ट्स एम्बूर। अरहान फाइटर दैसर वर्सेस स्वयं स्ट्राइकर कुड़े, दोनों भी टीमों के कप्तान से विनंती होगी कि टॉस बॉक्स में जुड़े। अरहान फाइटर दैसर, स्वयं स्ट्राइकर कुड़े, इसके बाद का मुकाबला। प्लेइंग 11 की लिस्ट लेके जाना है, फॉर्म फ्लिप करना है आपको। गेंदबाजी में फिर से एक बार बदल होता हुआ नागदाई देवी की तरफ से अजित पानेरा, क्या गेंदबाज है ये, इस पीछे जड़ में जरूर रखी थी, शॉट फाइन लेग की क्षेत्र पर खेला गया, 1 ही रन मिलेगा मयूर पाटिल द्वारा। इस 1 रनों से छठी ओवर की पहली गेंद पर 1 रन आता हुआ हर्षिता स्पोर्ट्स एम्बू टीम को मयूर के खाते में 1 रन ऐड होता हुआ 46 रन छठी। बैट्स चेंज होती हुई यहां पर अक्षय दूतकर द्वारा काफी अच्छी पार्टनरशिप बिल्टअप होती हुई दोनों भी बैटर द्वारा। मयूर पाटिल एक तरफ तो अक्षय दूतकर स्ट्राइक पर, अगली गेंद अजित पानेरा। बीच अच्छी गेंद थी यहां पर, बॉडी से दूर रखी गई है गेंद, बेहतरीन गेंद यहां पर देखने को मिली, डॉट होती हुई गेंद, बिंदी गेंद देखने को मिली। बी ग्रुप का ये दूसरा मुकाबला चलता हुआ नागदाई देवी साकरा वर्सेस हर्षिता स्पोर्ट्स एम्बूर। इस बीच हुआ है, जरूर है, टाइमिंग प्रॉपर, गेंद कर रही है हवाई सफर, ये आता हुआ लंबा मल्टी हिट सिक्सर 6। बावन रनों पर फ्लाई स्कोर देखने को मिल रहा है हर्षिता स्पोर्ट्स। अगली गेंद लेकर फिर से एक बार खेला गया, काउ कॉर्नर के क्षेत्र पर हवा में जरूर गेंद के नीचे फील्डर भरत पाटिल जब तक के फील्ड करते, थ्रो आता जब तक के 2 रन पूरे करते हुए बल्लेबाज अक्षय दूतकर एंड मयूर पाटिल। क्या रनिंग बिटवीन विकेट यहां पर देखने को मिल रही है, स्कोर में बढ़त होती हुई स्कोर अब 2 रनों से अग्रसर होता हुआ 54 की ओर पहुंचता हुआ। 4 विकेटों के नुकसान पर 20 रनों पर चौथी विकेट गिरी थी, उसके बाद क्या बेहतरीन पार्टनरशिप बिल्टअप होती हुई। फिर से एक बार हाफ ट्रैकर गेंद को भेज दिया है 1 बाउंस सीमा रेखा पार, ये आता हुआ ZPPL चौका। और फ्लाई होता हुआ स्कोर देखने को मिल रहा है चौकी की मदद से। अगली गेंद लेकर अजित पानेरा, इस बीच फुल टॉस जरूर रखी थी
डाउन द ग्राउंड खेला गया लॉन्ग ऑन की क्षेत्र पर। फिर से एक बार फ्रेम में भरत पाटिल देखने मिले, फील्डर जब तक फील्ड करता। आसान सा 1 रन मुकम्मल किया, यानी 6 ओवर के समाप्ति के बाद स्कोर देखने को मिल रहा है 59 रन देखने को मिल रहे हैं। 9.83 के रन रेट से खेलती हुई अभी तक की ये हर्षिता स्पोर्ट्स के दोनों भी बैटर। 39 रनों की पार्टनरशिप यहां पर देखने को मिल रही है दोनों भी बैटर द्वारा, अक्षय दुत्कर और मयूर पाटिल द्वारा। 6 ओवर समाप्त होने के बाद में स्कोर 59 रन 4 विकेटों के नुकसान पर। इसके बाद का मुकाबला देखने को मिलेगा अरहान फाइटर दैसर वर्सेस स्वयं स्ट्राइकर कुडे। दोनों भी टीमों के कप्तान से विनंती है, फॉर्म लेके जाना है आपको। 7वां ओवर लेकर आएंगे नागदाई देवी साकरे की तरफ से बिपिन पवार। पवार जब भी वार करते तो खाली नहीं जाता है, वही बिपिन पवार अब गेंदबाजी के लिए अपने स्पेल का पहला टीम की तरफ से 7वां ओवर लेकर। ओवर की पहली गेंद राइट आर्म ओवर द विकेट। इस बीच डाउन द लेग स्टंप को छोड़ती हुई गेंद, अंपायर पठान सर का इशारा जरूर देखने को मिला। वाइड गेंद का अतिरिक्त से 1 रन यहां पर ऐड किया जाएगा स्कोरबोर्ड पर। हर्षिता स्पोर्ट्स के 60 रनों पर पहुंचा। अभी भी 6 गेंद, 1 गेंद एक्स्ट्रा डालनी पड़ेंगी बिपिन पवार को। फिर से एक बार राइट आर्म ओवर दी विकेट, साकरा एंड से गेंदबाजी करते हुए बिपिन पवार। छोटा सा रनअप, मीडियम तेज गेंदबाज बिपिन पवार। इस बीच बैकफुट पर से खेला गया, बैकवर्ड पॉइंट की क्षेत्र से गेंद जा रही है डन डन करती हुई सीमा रेखा पार। ये आता हुआ अक्षय दुत्कर के बल्ले से ZPPL चौकार। थर्ड अंपायर की भूमिका में हैरी सर। अभय सर
डिसीजन पेंडिंग है, जरूर अभय सर और मुन्ना सर में डिस्कस जरूर होगा चेक के लिए। टाइमिंग स्टॉप किया गया है आपका। दूध का दूध, पानी का पानी, पिक्चर क्लियर, फेयर डिलीवरी और विकेट का पतन। अक्षय दूधकर को जाना होगा अपने निजी स्कोर 31 के स्कोर पर आउट होकर बैक टू पैविलियन है। पांचवा झटका लगता हुआ 65 के स्कोर पर अक्षय के रूप में। हरीश परदेसी हार्ड हिटर, बल्लेबाजों में से एक बल्लेबाज है यहाँ पर। अभी दोनों भी हार्ड हिटर बल्लेबाज है। क्रीज पर देखेंगे हरीश परदेसी ऑन स्ट्राइक पर, नॉन स्ट्राइक पर मयूर पाटिल। 9 गेंदें फेस की है मयूर, इन्होंने 15 रन अभी तक के निकाले। अगली गेंद लेकर फिर से एक बार बिपिन ब्रेक थ्रो दिलाने में कामयाब रहे ये गेंदबाज बिपिन पवार। मैंने पहले ही कहा था बिपिन पवार का वार खाली नहीं जाता और वो सक्सेस होते हुए अगली गेंद लेकर राइट आर्म ओवर दी विकेट। साकरा एंड की तरफ से मीडियम तेज गेंदबाज बिपिन पवार हरीश परदेसी के लिए। इस बीच अड़बल्ले से खेलने का प्रयास जरूर किया गया था, रनआउट का खतरा हो सकता था। बल्ले का किनारा जरूर यहां पर लगा और 1 रन यहां पर हरीश के खाते में जाता हुआ। 66 रनों पर 5 विकेटों के नुकसान पर हर्षिता स्पोर्ट एम्बू टीम का काफी बेहतरीन गेंदबाजी अब तक है। नागदाई देवी साकरी की ओर से बिपिन पवार द्वारा। अगली गेंद के लिए तैयार है अपने फॉलो थ्रो के। ओवर की अगली गेंद लेकर बिपिन पवार राइट आर्म ओवर दी विकेट मयूर पाटिल के लिए। इस बीच बैकफुट पर से जरूर करारा स्ट्रोक देखने को मिला, करारा प्रहार था यहां पर, मगर 1 ही रन से संतुष्ट होना पड़ेगा। लॉन्गन की क्षेत्र पर 1 रन से वहां पर संतुष्ट होना पड़ेगा बैटर मयूर पाटिल को। इस 1 रनों की मदद से स्कोर अब 67, 67 रन 5 विकेटों के नुकसान पर। ओवर की अगली गेंद, 7वीं ओवर की अगली गेंद लेकर फिर से एक बार बिपिन पवार तैयार। थोड़ी सी नीची रखी थी गेंद, खराब प्रदर्शन वहां पर देखने मिला विकेट कीपर द्वारा। वाइड प्लस 1 रन यानी 2 रन यहां पर मुकम्मल किए जाएंगे। रन तो उनको काफी जरूरी है, रन कैसे भी आए रन की जरूरत है। हर्षिता स्पोर्ट्स एम्बू टीम को 69, 69 रनों पर पहुंचा स्कोर। 7वें ओवर का खेल प्रगति पथ पर चलता हुआ। अगली गेंद लेकर बिपिन पवार फिर से एक बार मयूर पाटिल के लिए। कदमों में थोड़ा सा बिगाड़ देखने को मिला बिपिन पवार द्वारा। अरहान फाइटर दैसर स्वयं स्ट्राइकर कुड़े टीम के कप्तान। इस बीच बैकफुट पर से खेलने का प्रयास जरूर किया गया था, गेंद और बल्ले में कोई संपर्क नहीं रहा। बाकी का काम विकेट कीपर द्वारा किया गया। 7वीं ओवर की ये 5वीं गेंद काफी कंधों का वहां पर जरूर किया गया था। इस बार जब के लिए फिर से एक बार थर्ड अंपायर की ओर डिसीजन दिया गया है।
अंतिम गेंद 7वीं ओवर के लेकर फिर से एक बार बिपिन थोड़ी सी फील्डिंग में तब्दीली करते हुए यहाँ पर काउ कॉर्नर के क्षेत्र को डीप किया गया है। राइट आर्म ओवर दी विकेट मयूर पाटिल के लिए। इस बीच डॉट होती हुई गेंद, ओवर की समाप्ति, 7 ओवर की समाप्ति के बाद स्कोर 69 रनों पर पहुंचता हुआ। अभी भी अंतिम 6 गेंदों का खेल बाकी। इस पहली इनिंग में काफी अच्छी गेंदबाजी बिपिन पवार द्वारा देखने को मिली। कोई एक चौका लगा, उसके बाद कोई बड़ा शॉट नहीं देखने को मिला, उसमें सफलता भी जरूर देखने को मिली। अक्षय दुत्कर इनको चलता किया डगआउट की ओर। और अंतिम 8वें ओवर के अंदर बैटिंग पावर प्ले लिया गया है दोनों भी बैटरों ने, हरीश परदेसी और मयूर पाटिल द्वारा। अंतिम ओवर में 69 रन है 7 ओवर की समाप्ति के बाद में। काफी अच्छा रन रेट यहां पर देखने को मिला है 9.86 के रन रेट से। बॉलर ना सौरभ वजे अपने स्पेल का दूसरा टीम की तरफ से आखिरी ओवर लेकर, और बल्लेबाजों ने बैटरों ने यहां पर बैटिंग पावर प्ले लिया है अंतिम ओवर में। और की अगली गेंद लेकर लेफ्ट हैंड ओवर दी विकेट सौरभ वजे द्वारा। हरीश परदेसी फुल टॉस गेंद और यहां पर विकेट का पतन। ललचाया था बल्लेबाज को बड़ा शॉट खेलने के लिए, मगर जाल में फंस गए यहां पर सौरभ के। विकेट का पतन, बैक टू पेविलियन, हरीश परदेसी, विकेट गॉन। दीजिए आपका मैच है। इसके बाद अनिकेत हरवटे अगली गेंद लेकर सौरभ द्वारा लेफ्ट हैंड ओवर दी विकेट का मारा। इस बीच बड़ा शॉट खेलने का प्रयास जरूर किया गया था। वाइट यहां पर देखने को मिला, +1 रन, यानी 2 रन जरूर यहां पर ऐड किए जाएंगे। स्कोर में बढ़त 71 रनों पर पहुंचता हुआ स्कोर। अभी भी 5 गेंदों का खेल बाकी है। बैटिंग पावर पे लिया गया है बल्लेबाज मयूर पाटिल। इन्होंने देखेंगे अभी 5 गेंदों पर किस तरह का प्रहार करते हैं मयूर पाटिल। आने वाली 5 गेंदें शेष, मगर काफी बेहतरीन गेंदबाजी है सौरभ वजे द्वारा। इस बीच उड़ाया हेलीकॉप्टर, क्या शॉट है, स्टाइलिश शॉट, मयूर पाटिल ऑन फायर। ये शॉट आउट ऑफ द पार्क जरूर निकलेंगी। हेलीकॉप्टर उड़ाया था उन्होंने, लैंड किया बाउंड्री लाइन के बाहर। और की अगली गेंद लेकर इस बीच फिर से एक बार अनदर मारने की कोशिश की गई थी। बैक टू बॉलर खेला गया था शॉट को। अच्छा कमबैक देखने मिला नागदाई देवी साखरे की ओर से गेंदबाजी करते हुए सौरभ वजे द्वारा। छक्का लगने के बाद में फिर से एक बार जड़ में रखी गई थी ये गेंद को, और अपने फॉलो थ्रो में फील्ड की डॉट होती हुई गेंद देखने को मिली। 3 गेंदें हो चुकी अब तक इस ओवर की। फिर से एक बार शॉर्ट ऑफ लेन की गेंद को खेला है जरूर, मगर वहां पर अच्छी फील्डिंग जरूर देखने को मिली। फील्डर जब तक फील्ड करेंगे आसानी से 2 रन पूरे करते हुए दोनों भी बैटर अनिकेत हरवटे और मयूर पाटिल पर बढ़ता हुआ 79। अभी तक के 10 रन खर्च किए, 4 गेंदों का खेल हो चुका है, 10 रन खर्च किए अब तक के। पहली गेंद पर सफलता जरूर मिली सौरभ वजे द्वारा। ओवर की अगली गेंद लेकर इस बीच उड़ाया हाई एंड हैंडसम, बिग 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 ब्लास्ट, मयूर पाटिल ऑन फायर।
स्ट्राइकर कुडे के बीच में। तर चला मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच देणं देखील बाकी राहिलं होतं. चेतन सांबरे आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्याकरिता. त्याचबरोबर कालच्या दिवसाचा प्लेअर ऑफ द डे हा किताब देखील देणं बाकी होतं. ते देखील स्वीकारण्याकरिता योगेश किणी आपण या ठिकाणी यायचं आहे. आणि त्यानंतर आपण करणार आहोत पुढील मॅचचा टॉस, जिथे दोन संघ हे आपल्याला समोरासमोर खेळताना दिसणार आहेत. एका बाजूला संघ असणार आहे अरहान फायटर्स दहिसर आणि स्वयं स्ट्रायकर्स कुर्डे. चला चेतन सांबरे लवकर या, इथे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मागील मॅचचा ठरला होता. मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार घेण्याकरिता आपण इथे यायचं आहे. हेलो, अरहान फाइटर दईसर वर्सेस स्वयं स्ट्राइकर कुडे, इनका टॉस हो रहा है। टॉस के लिए दोनों टीमों के कप्तान और साथ में हमारे कमेंटेटर मिस्टर मंथन गरत टॉस बॉक्स में। चला चेतन सांबरे या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्याकरिता योगेशजी किणी यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी चेतनला देतोय. मॅन ऑफ द मॅच चेतन सांबरे. त्याचबरोबर आपण पाहताय तर कालच्या दिवसाचा प्लेअर ऑफ द डे हा किताब देखील देणं बाकी राहिलं होतं. सुनील यादव यांच्या शुभ हस्ते आपण पाहताय प्लेअर ऑफ द डे चा किताब अनिल यादव यांच्याकडनं मात्र स्पॉन्सर्ड केलं गेलंय या संपूर्ण स्पर्धेकरिता. आणि योगेश किणी आपण पाहतायत कालच्या दिवसातील ठरले होते प्लेअर ऑफ द डे. त्याचबरोबर चला आता दोन्ही टीमचे कर्णधार आपण पुढे यायचे. योगेश किणी आपण इथेच थांबा या टॉस करण्याकरिता. एका बाजूला आपण पाहतायत विकी वजरे, एका बाजूला कृपेश. योगेश किणी यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करतोय आणि संघ मात्र कॉल कळवेल. टेल इज द कॉल अँड येस टेल इट इज. कौल या ठिकाणी विकी आपण जिंकलाय, नाणेफेकीचा कौल जिंकलाय. त्यानंतर काय म्हणाल, काय डिसिजन असणार आहे? फील्ड फर्स्ट जिल्हा परिषद प्रीमियर लीग स्पर्धा म्हटलं तर सावरे ते गिराळे गटातील सर्व खेळाडूंच्या चेहऱ्यावरती हास्य येतं. त्या हास्याचं कारण म्हणजे तुमची संपूर्ण कोर कमिटी. दोन शब्द तुमच्या कोर कमिटी करता. काय नाही, टीम स्पिरिटने सगळे एकत्र आहेत, एकत्र काम करतात म्हणून सगळं पार पडतंय. नक्कीच तुम्हाला देखील शुभेच्छा आहेत या मॅच साठी. कृपेश तुम्हाला देखील शुभेच्छा आहे. नाणेफेक या ठिकाणी झाली. नाणेफेकीचा कौल आपण पाहिलं तर अरहान फायटर या संघाने जिंकला. त्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण या ठिकाणी स्वीकारलं. फलंदाजी करता आमंत्रित केलं स्वयं या संघाला. थैंक यू मंथन। 86 रनों का लक्ष्य के लिए उतरे हुए दो सलामी बैटर और उसके बाद में 24 गेंद यानी 4 ओवर के लिए थोड़ा सा माइक्रोफोन पर बदल होगा। वॉइस ऑफ विरार मिस्टर दीपेश सर माइक्रोफोन पर।
हॅलो. थँक्यू. वेलकम बॅक. दुपारच्या सत्रामध्ये उपस्थित सर्व रसिक जनांचं सहर्ष शब्द सुमनानी स्वागत करतोय. सामन्याला जर आपण पाहिलं, निरखून पाहिलं असेल तर पहिल्या 8 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना हर्षिता स्पोर्ट्स एम्बूर संघानं बनवल्यात 85 धावा, 86 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवरती गडी माघारी परतल्यानंतर चांगली सुरुवात यावेळेस मात्र दर्शवली फलंदाज अक्षय वझेनं. अक्षयच्या बॅटमधून ZPPL चौकार. उशिरानं आपल्यापर्यंत पोहोचलो त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पहिल्या चेंडूवरती फलंदाज प्रज्योत गोल्डन डकचा शिकार ठरल्यानंतर नव्यानं आलेला फलंदाज अक्षय वझेनं इथं मात्र चौकारनं सुरुवात केली डावाची. अकुट टप्प्याचा हा चेंडू पुन्हा एकदा भिरकावण्याचा प्रयत्न, बॅटची काढा घेऊन फ्लाय स्लिप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. इथून मात्र पंचांनी प्रश्न धाडला आहे तो तिसऱ्या पंचांच्या कोर्टामध्ये. फलंदाजाला ज्ञात आहे जवळजवळ त्यानं देखील इथं विश्वास सोडला आहे स्वतःवरचा, परंतु तिसऱ्या पंचांकडे पाठवलेल्या या निर्णयाचा जरूर तो यावेळेस मात्र प्रतीक्षेमध्ये राहणार आहे. पुन्हा एकदा माहीला आम्ही बिझी पाहतोय आज. खऱ्या अर्थानं पंच पठाण सरांचा इशारा OUT आउट परतावं लागेल. इथं मात्र शून्याचा चष्मा परिधान करून स्मिथ देखील माघारी परततोय. 86 डावांचा पाठलाग करत असताना 4 धावसंख्येवरती दुसरा फलंदाज माघारी परततोय. अक्षरशः भांबावून सोडलाय, मग ती फलंदाजी असो, गोलंदाजी असो की क्षेत्ररक्षण असो. हरीश परदेशीच्या नेतृत्वाखाली अगदी जोमानं उतरलाय हर्षिता स्पोर्ट्स एम्बूर संघ. मयूर पाटीलची पहिल्या सत्रातील धडाकेबाज फलंदाजी, ज्याच्याकरिता त्याची परिचिती आहे या संपूर्ण मनोर परिसरामध्ये, त्या मयूर पाटीलने आपला धमाका फलंदाजी करत असताना दर्शवला. तदनंतर चेंडू हातामध्ये घेतल्यानंतर अनिकेत हरवटेनं काय कमालीची गोलंदाजी दर्शवली आहे. इथून मात्र गोलंदाजी मार्क वरती अनिकेतचं पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना 4 धावसंख्येवरती 2 फलंदाज बाद झालेत. नव्यानं फलंदाज डावकुऱ्या हाताचा सागर पाटील फलंदाजी करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये. डीप मध्ये मिड विकेट वरती एक खेळाडू, एक लॉंग ऑन वरती. अकुट टप्प्याचा चेंडू यावेळेस मात्र अप्परकट खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर भन्नाट वेगाने यष्टीरक्षक मयूर पाटीलच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. आणखीन एक डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळेल. 86 धावांचा पाठलाग करत असताना एक साजेशी सुरुवात डावाला करता येत नाहीये फलंदाजी करणाऱ्या अर्थातच नागदाई देवी साखरे संघाला. सागर पाटील पुन्हा एकदा स्ट्रायकरकडे फुलटॉस चेंडू भिरकावलाय. डीप स्क्वेअर लाईक बाउंड्रीच्या दिशेनं चेंडू चाललाय. हो नैसर्गिक यावेळेस मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला, त्यामुळे 2 धावा निश्चित वाचतील असं म्हणायला हरकत नाहीये. दुहेरी धावेने धावफलक वधारलं जात आहे. सागर पाटीलचं खातं इथं मात्र उघडलं जात आहे. पहिल्या षटकाचा मॅन्डेटरी पॉवर प्लेचा खेळ समाप्ती अखेर झालाय. धावफलकावरती 2 बाद 6 धावा. या ठिकाणी इथून मात्र नागदाई देवी साखरे संघाच्या फलंदाजांकरिता एक चांगली संधी असणार आहे. जर लगातार 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आले तर मला वाटते संघमालक आदरणीय हेमंतजी पाटील, संघमालक नाही आहेत का, तर हेमंतजी पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस असणार आहे लगातारच्या 2 षटकारांकरिता. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज अमोल पाटील वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्याकरिता मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी मार्क वरती अमोल. त्याच्या विपक्षामध्ये पुन्हा एकदा स्ट्रायकर एनकडे सज्ज होताना पाहायला मिळतोय अर्थातच अक्षय वझे. यावेळीचा चेंडू गती परिवर्तन करून हाताळला हरीश परदेशी. वेगानं चेंडूवरती फेक देखील तेवढ्याच वेगानं. इक्वली गुड क्रिकेट. पंच कळवतायत थर्ड अंपायर. तिसऱ्या पंचांच्या कोर्टामध्ये इथून मात्र निर्णय हरीश परदेशीच्या तोंडा समोरून धाव चोरण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकत नाहीयेत.
आदिल शेख गोलंदाज आहे. माफी असावी. आणि असा प्रसंग केव्हा घडतो, लीग मध्ये जरूरच घडत असतो, कारण अनेक गावांमधून एकत्र आलेले खेळाडू, त्यामुळं प्रत्येकाची नावं आमच्या अतिरिक्त प्रतिनिधीला ज्ञात असणं हे थोडंसं अवघड असतं आणि अशा प्रसंग बऱ्याच वेळेला लीग क्रिकेटमध्ये घडत असतात. यस, पंचांकडे जरूर दाद मागितली आहे. पंच मुन्ना पठाण सर. यस, इथून मात्र निरखून या निर्णयाचं अवलोकन केलं जात आहे. चांगली फेकी पहिल्या टप्प्यावरती यष्ट्यांचा वेध घेतला हरीश परदेशीनं. पंचांचं बोट पुन्हा एकदा आकाशाकडे. OUT धावबादचा दुसरा खेळाडू इथं मात्र माघारी परततोय. आज दिवस खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षकांचा असं म्हणायला हरकत नाहीये, कारण मला वाटतं आजच्या दिवसातला हा कमीत कमी 8वा की 9वा धावबाद खेळाडू झालाय. नव्यानं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. न्यू बॅटर इन अजित पानेरा. पाण्याच्या ओघानं धावा बनवाव्या लागतील अजित पानेराला. 86 धावांचा पाठलाग करत असताना पुन्हा एकदा सागर स्ट्रायकरींकडे. आदिलचा हा चेंडू सोडला. क्या बात आहे. डान्सिंग अंपायर हरीश सरांचा इशारा येतोय. यस, शरीर भेदक मारा असणारा नो बॉल. बीमर पद्धतीचा हा नो चेंडू का सोडला फलंदाज सागर पाटीलनं हे मात्र कळालं नाही अजूनही मैदानाच्या बाहेर असणाऱ्या प्रेक्षकांना, कारण सहज पाहता क्षणी हा चेंडू नो आहे हे कोणीही सांगितलं असतं. त्यामुळे अशा चेंडूवरती बॅट घालणं फार गरजेचं होतं, परंतु ते मात्र केलेलं नाही सागर पाटीलनं. फ्री हिटची नामी संधी गोलंदाजी आदिलच्या विरोधात. पुढे सरसावत यावे चेंडू यष्ट्यांवरती आदळला, परंतु आज सकाळी नक्कीच नाश्ता करत असताना भाकरी सोबत नशिबाची भाजी अर्थातच सागर पाटीलने खाल्ली आहे. फ्री हिटची ही संधी मात्र जवळली आहे, परंतु त्याला आणखी फलंदाजी करण्याची संधी मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. आदिल आतापर्यंत टप्पा शोधतोय. आदिल शेख जर पाहिला तर उजव्या हाताने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, चेंडूला वळण देण्याचा प्रयत्न मात्र अंगलट येतोय. यावेळेचा चेंडू खोलवर टप्प्यावरती खोदून काढला. हरीश परदेशी वेगाने चेंडूच्या दिशेने गेला होता, परंतु त्याला बीट करून चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल झाला. एकेरी धावेकरिता एकेरी धावेने धावफलक वधारतय. धावफलक जाऊन पोहोचतय निश्चितच 8 या धावसंख्येवरती. 86 धावांचा पाठलाग करत असताना थेंबे थेंबे तळे साचे हे करून तुम्हाला चालणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये बरसावं लागणार आहे अक्षरशः अवकाळी पावसाप्रमाणे. काल जर पाहिलात तर केरळच्या किनारपट्टीवरती पुन्हा एकदा पाऊस दाखल झालाय, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सगळ्यांच्या मनामध्ये हुडहुडी निर्माण झाली आहे, विशेषतः आमच्या वेगवेगळ्या स्पर्धांच्या आयोजकांच्या. स्लोअर ऑन पद्धतीचा चेंडू पिक केला होता. खाली क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. वेगाने क्षेत्ररक्षक येईल, चेंडू उचलून फेक करेल, तदवर 2 धावा इथं मात्र निश्चित मिळतील फलंदाज अजितला. कालच्या दिवसाचा विचार केला तर हवामान खात्याची ती बातमी अनेक मोठमोठ्या स्पर्धांच्या आयोजकांच्या मनामध्ये धडकी भरवणारी ठरली आहे, कारण येणाऱ्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये देखील अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवला गेलाय. वरुण राजाला विनंती असेल की आमच्या या आयोजकांच्या आणि आमच्या या खेळाडूंच्या स्वप्नावरती पाणी फिरू नको. धावफलकावरती दुहेरी धावीने धावफलक पोहोचलं जातंय. दुहेरी आकड्यामध्ये अर्थातच 10 या आकड्यावरती अजित पानेरा करिता पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करण्याचा मनसुबा इथं मात्र परतवून लावला. यष्ट्यांच्या मागे असणाऱ्या मयूर पाटीलने डीप मध्ये मिड विकेट वरती एक खेळाडू तर एक खेळाडू लॉंग ऑफ वरती पेट्रोलिंग करतात बाउंड्री लाईनचं. यावेळेचा चेंडू दूर इथून मात्र शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅटच्या टो एंडकडे चेंडू लागून गॅदर होईल, तदवर घेतली गेली एक धाव धावफलकावरती वधार द्या. धावफलक जाऊन पोहोचलं जातंय निश्चितच 11 या आकड्यावरती. आतापर्यंत जर धावफलकाकडे नजर टाकली तर 11 चेंडू आणि 11 धावा धावफलकावरती हे समीकरण पाहायला मिळतंय. गोलंदाजी करणाऱ्या हर्षिता स्पोर्ट्स एंबूर संघाच्या बाजूनं आतापर्यंत गोलंदाजी राहिली आहे. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा सागर पाटीलनं सोडलाय. भीमर पद्धतीच्या चेंडूला कोणत्याही पद्धतीने छेडण्याचा प्रयत्न होत नाही. आदिल शेखची गोलंदाजी थांबवली जाईल. लगातारचे 2 भीमर या षटकामध्ये हाताळले आणि दंडित होईल आदिल. गोलंदाजी थांबवली जाईल.
आदिल शेखची थांबलेली गोलंदाजी पूर्ण करण्याकरिता गोलंदाजी मार्क वरती अमोल. येस, अमोलचा हा एक चेंडू यावेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण दर्शवलंय, परंतु तदवर वेगाने एक धाव पूर्ण होते. 2 षटकांचा खेळ समाप्ती अखेर. प्रतिषटक इथं पाहिलं तर 6.50च्या सरासरीने धावा धावफलकावरती. 36 चेंडू शिल्लक आहेत आणि 36 चेंडूंमध्ये धावा बनवाव्या लागणार त्या निश्चितच 73. अजूनही सामना जवळजवळ बॅलेन्सिंग आहे असं म्हणायला हरकत नाहीये, कारण प्रतिषटक 12-13ची सरासरी टेनिस क्रिकेटमध्ये तेवढीशी अवघड मानली जात नाही. येस, जर्क गोलंदाजी करता पुन्हा एकदा प्रश्न निर्माण केलाय. मला वाटतं अंपायर कॉल आहे की खेळाडूंनी कॉल केलाय? अंपायर्स कॉल. जर्क गोलंदाजी करिता पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झालाय. हा प्रश्न सातत्यानं आमच्या तिसऱ्या पंचांच्या कोर्टामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. आजच्या संपूर्ण दिवसाचा विचार केला तर सातत्यानं खऱ्या अर्थानं बिझी ठेवण्याचं काम केलं आमच्या टेक्निशियनना आणि तिसऱ्या पंचांना. निश्चितच यावेळेस मात्र गोलंदाजीच्या शैलीचं निरीक्षण केलं जात आहे. इट इज अ फेअर डिलिव्हरी. सुटकेचा निश्वास टाकला अमोलनं. 2 षटकांची समाप्ती धावफलकावरती धावा झाल्यात निश्चितच 13. 36 चेंडू आणि जिंकण्याकरिता तब्बल अजूनही 73 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. प्रतिषटक 12ची सरासरी अजूनही इथून मात्र आवश्यक असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती पुनश्च एकदा वैयक्तिक दुसऱ्या आणि सांघिक तिसऱ्या षटकामध्ये लगेचच आमंत्रित केलंय स्ट्राईक बॉलर अनिकेत हरवटेला. सागर पाटील वरती फार मोठ्या जबाबदारीचं ओझं इथून मात्र असणार आहे. डीप मध्ये स्क्वेअर लेग वरती एक खेळाडू सागर करिता, एक मिड विकेट वरती काऊ कॉर्नरचं क्षेत्र इथं मात्र खाली पाहायला मिळतंय. फटका उडवला यावेळेस मात्र चाललाय क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूच्या दिशेनं टिपला जातोय झेल. संपतोय सागर पाटीलचा खेळ आणि एका विकेटचं पतन. मास्टर घरच्या मैदानावरती वादळामध्ये सापडलेली नौका पार करण्याकरिता घरच्या संघाचा संघनायक अर्थातच नागदाई देवी साखरे संघाचा कर्णधार भरत पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. घरच्या मैदानाचा अनुभव त्याला या स्पर्धेमध्ये उपयुक्त ठरणार का आणि फसलेली ही मॅच तो आपल्या संघाला इथून मात्र पराभवाच्या छायेकडून विजयाच्या आश्रयाला घेऊन जाणार का? हा तुम्हा आम्हा सर्वांना पडलेला प्रश्न. मैदानाच्या आतमध्ये जाऊया या प्रश्नाच्या उत्तराकडे. दाखल झालाय भरत पाटील मैदानाच्या आतमध्ये. अनिकेत हरवटे विपक्षामध्ये भरत पाटील हे द्वंद्व मात्र पाहण्याजोगं राहणार आहे. एक वेगळी फील्ड पोझिशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. डीप मध्ये फाईन लेग वरती एक खेळाडू लॉंग लेग क्षेत्रामध्ये नेलाय. स्क्वेअर लेग वरती 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये हरीश परदेशी, तर डीप मध्ये मिड विकेट वरती एक खेळाडू. एक वेगळ्या थाटणीचं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. आकुटप्प्याचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न पडल्यानंतर खाली राहिला. शरीराच्या जवळ आला चेंडू, त्यामुळे कट करण्यामध्ये अपयश. इथं मात्र भरत पाटीलला डॉट बॉल हाताळत असताना गोलंदाज अनिकेत हरवटे पाहायला मिळतोय. डॉट बॉल न धावफलकावरती या षटकातील दुसरा डॉट बॉल गणला जातोय. पुन्हा एकदा खाली राहिलेला चेंडू, परंतु चांगल्या पद्धतीनं खेळून काढला भरतनं. 1 धाव इथं मात्र निश्चित भरतला मिळणार आहे. धावफलकावरती 1 धाव वधारली जाणार आहे. धावफलकावरती 14 धावांचा आकडा अक्षरशः बांधून ठेवले अनिकेत हरवटेनं. ज्या पद्धतीची पिचिंग आहे आणि पडल्यानंतर ज्या पद्धतीने चेंडू मुवमेंट करतोय, त्यामुळं फलंदाजांना रीड करणं थोडंसं कठीण होत आहे. यावेळीचा चेंडू पुन्हा एकदा आखूट टप्प्यावरती, परंतु आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा अनिकेत घेताना पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीची त्याची उंची आहे तेवढ्याच पद्धतीची उंची चेंडूला तो देतोय, त्यामुळे चेंडू पुल करणं, हुक करणं तेवढंच आखूट टप्प्यावरून शक्य होत नाहीये फलंदाजांना. आणखीन एक एकेरी धाव धावफलकावरती वधारते. धावफलकावरती 15 धावांचा आकडा जो मात्र निदर्शनात येतोय. यावेळीचा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने स्टीअर केलाय. केवळ खाली क्षेत्र असल्यामुळे पुन्हा एकदा एकेरी धाव धावफलकावरती वधारते आहे.
एकेरी दुहेरी धावसंख्येने तेवढासा आपल्याला फरक पडत नाही हे मात्र यष्ट्यांच्या मागून मयूर पाटील दर्शवतोय गोलंदाजाला. त्यामुळे चाललेला खेळ हा योग्य पद्धतीने आहे हे मात्र क्षेत्ररक्षण करणारा संघ हर्षिता स्पोर्ट्स एंबूर सांगतोय. शेवटचा अखेरचा एक चेंडू या षटकातील पुनश्च एकदा स्ट्रायकर एंड वरती आपल्याला अजित पानेरा पाहायला मिळेल. ओहो क्या बात आहे. तू जर खाली चेंडू ठेवत असतील तर माझ्याकडे देखील एक वेगळ्या ताटणीचा फटका आहे. स्विच हिटचा हा फटका जाईल सीमारेषा पार. ZPPL चौकार. ची सरासरी या षटकामध्ये जाऊन 13 वरती पोहोचली आहे. इथून मात्र 30 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि आता बरोबर 66 धावा जिंकण्याकरिता बनवायच्या आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात 20. गोलंदाजी मार्क वरती होतोय बदल. गोलंदाजी मार्क वरती स्वतः कर्णधार डावकुऱ्या हाताचा अष्टपैलू खेळाडू अर्थातच हरीश परदेशी. पहिला चेंडू हरीशचा स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑफ वरती चेंडू गॅदर केला जाईल. तदवर घेतली गेलेली एक धाव. साइड आर्म गोलंदाजी हे गोलंदाजीचं वैशिष्ट्य हरीश परदेशीचं. वेगवान गोलंदाजी बरोबर मिश्रणयुक्त गोलंदाजी करणं ही त्याची ओळख आणि सातत्यानं आपल्या दुर्वेस गावाकरिता त्यानं साकारलेला अष्टपैलू खेळ. त्यामुळं हर्षिता स्पोर्ट्स एंबूर संघाकरिता झालेली त्याची ऍज अ आयकॉन म्हणून निवड आपण पाहतोय. तेवढंच पाठबळ त्याला कर्णधार म्हणून देखील दर्शवलं जात आहे. तोच हरीश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळतोय. ओ यावेळी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न पंच कळवतात. हा चेंडू चाललाय साखऱ्याहून सफाळ्याच्या दिशेनं. व्हाईट बॉलची इथं मात्र घोषणा करत असताना पंच अभय पाटोळे सर दाखवतील वाईटची खूण. धावफलकावरती एक धाव वाढतीये. धावफलक 22 वरती जाऊन पोहोचलं जात आहे. अजित पानेरावरती नजरा इथं मात्र लागल्यात. ओ यावेळी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक परंतु चांगलं क्षेत्ररक्षण 4 धावा निश्चित वाचवल्या आपल्या संघाकरिता मी म्हणेन. कारण शॉर्ट फाईन लेग वरती यावेळेस खेळाडू तैनात नव्हता. त्यामुळे एकदा चेंडू जर निसटला असता तर मात्र निश्चित तो चौकाराच्या आसऱ्याला जाऊन थांबला असता. एकेरी धाव धावफलकावरती लेग बाय स्वरूपात. धावफलकावरती एक धाव वधारती आहे. धावफलक जाऊन पोहोचलं जात आहे निश्चितच 23 या आकड्यावरती. वेगवान चेंडू यावेळेस मात्र पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु तेवढंच यश मात्र येताना पाहायला मिळालं अजित पानेराला. भरत पाटील पुन्हा एकदा स्ट्रायकर यांकडे येतील. ओहो क्या बात आहे. काय फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅट वरती येत नाहीये चेंडू. त्यामुळे पंच कळवतात व्हाईट बॉल. चेंडू निश्चितच बॅट वरती आला नसता तर काय घडलं असतं मैदानामध्ये. पुन्हा एकदा पहा जे क्षेत्र खाली ठेवलंय त्या क्षेत्राकडे फोकस करतायत दोन्ही खेळाडू. पुन्हा एकदा हरीश यावेळेस मात्र सज्ज होतोय. सेन्सिबल क्रिकेट मैदानामध्ये दर्शवलंय. 2 वाईटच्या धावा आल्यानंतर एकेरी धाव जरी आली तरी निश्चित आपल्या पदरामध्ये एकेरी धाव येणार आहे हे मात्र ज्ञात असताना भरत पाटीलला केवळ स्टिअर केलं चेंडूला. एकेरी धावेने धावफलक वधारतय. धावफलकावरती 25 धावांचा आकडा. शेवटच्या षटकांकडे सामना घेऊन जाण्याचा प्रयत्न इथून मात्र अजित आणि भरत करताना पाहायला मिळतात. यावेळेचा चेंडू वेल लेफ्ट केलाय. पंच पुन्हा एकदा दर्शवतायत व्हाईट बॉल. या संपूर्ण षटकाचा जर विचार केला तर लय आतापर्यंत सापडलेली नाहीये. पहिला चेंडू खोलवर टप्प्यावरचा वगळता आतापर्यंत 4 वाईट बॉल या षटकामध्ये हाताळलेत गोलंदाज. 3 वाईट बॉल आतापर्यंत हाताळलेत हरीश परदेशीनं. ओ यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हॅरिसच्या विरोधामध्ये अजित पानेराचा. डॉट बॉल न सांगता इथं मात्र होत असताना पाहायला मिळेल. धावफलकावरती धावांचा विचार केला तर 26 धावांवरती आतापर्यंत धावफलक जे मात्र स्थिर आहे. ओहो शाणाम जाब मिड विकेट बाउंड्री लाईन बाहेर. चेंडू सीमा पार. ZPPL षटकार.
22 जानेवारीला आपल्या मुख्य जागेवरती आसन असतो. पुन्हा एकदा वेल लेफ्ट केला आहे. पंच दर्शवतात वाईड बॉल. माझं म्हणणं जे मागाशी अपुरं राहिलं ते रोशन गोलंदाजानं पूर्ण केलं. जिथं 3 वाईड होते तिथे आपण 4 म्हटले होते आणि गोलंदाजाने ते 4 पूर्ण केलेत. अतिरिक्त धावेने धावफलक वधारत आहे. धावफलकाला वेग मात्र या षटकामध्ये प्रचंड आलाय. धावफलकावरती 33 धावा. खोलवर टप्प्याचा चेंडू चांगल्या पद्धतीने खोदून काढला. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. कव्हर क्षेत्रामधून वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. त्यामुळे केवळ 1 धाव धावफलकावरती वाढेल. इथून मात्र 34 धावांवरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर खेळ थांबतोय. जिथं 86 धावांचा पाठलाग करायचा आहे तिथे 4 षटकांमध्ये धावा झाल्यात 34. येणारे चेंडू शिल्लक राहिले 24. ड्रिंक्स ब्रेक आहे मैदानाच्या आतमध्ये. 24 चेंडूंमध्ये धावा बनवाव्या लागणार. ते अर्थातच 52. 24 चेंडू 52 धावा. 52 धावा 24 चेंडू. या 52 धावांचा पाठलाग कसा होईल हे आपण पाहणार आहोत. आणि मायक्रोफोन वरती या 52 धावांचा पाठलाग आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरिता या स्पर्धेची रंगत वाढवण्याकरिता पुनश्च एकदा नवली गावचा एक गोड आवाज मंथनजी घरत यांना आपण ऐकणार आहोत. किशोर, आपण पाहताय जिल्हा परिषद प्रीमियर लीग 2024 क्रिकेटचा महासंग्राम. आणि या महासंग्रामामध्ये 2 संघ समोरासमोर आपल्याला लढताना दिसत आहेत. एका बाजूला नागदाई देवी साखरे विरुद्ध हर्षिता स्पोर्ट्स एंबूर. 86 धावांचं लक्ष समोर ठेवलं होतं. त्या लक्ष्याचा पाठलाग करताना सद्यस्थितीला आपण पाहताय धावसंख्या 34 झाले फलकावर. 24 बॉल 52चं ही इक्वेशन आणि चांगल्या प्रकारे यावेळेला चेंडूला खेळलं. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने 1 धाव तिथे निश्चितपणे मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहू शकाल तर फलकावरती झाली आहे 35. आता बॉल बाकी आहे 23 बॉल आणि जिंकण्याकरिता 51 धावांची आवश्यकता आहे. 23 चेंडू 51 धावा. बघूया षटकातील पुढे बॉल. हाफ ट्रॅकरचा बॉल चांगल्या पद्धतीने खेळलाय. हरीश तिथे आहे, कुठलीही चुकी करत नाहीये. सुंदर असा झेल या ठिकाणी टिपलाय. या ठिकाणी झालंय विकेटचं पतन. लेगला अगदी चांगल्या पद्धतीने तैनात होते. योग्य पद्धतीने हा झेल टिपला गेला आणि फलंदाजाला माघारी परतवलं. डगआउटच्या दिशेला जात असताना आपण पाहिलं भरत पाटीलला आणि भरत पाटीलची जागा घेण्याकरिता बिपिन पवार. तर 2 दिवसापूर्वीचा आढावा घेतला तर हाच तो खेळाडू आहे की ज्यानं मात्र जयवंत पाटील यांच्या चेहऱ्यावरती हास्य आणलं होतं. आणि आता तोच खेळाडू पुन्हा एकदा येतोय मैदानाच्या आतमध्ये. येणारे चेंडू आहेत 22 चेंडू आणि जिंकण्याकरिता धावा बनवायच्या आहेत 51. यावेळेला मात्र चांगला बॉल पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात टाकलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. यावेळेला मात्र क्षेत्ररक्षक तिथे चुकी करतात. 1 धाव तर घेतल्या. दुसऱ्या धावेचा यावेळेला मात्र प्रयत्न झालाय. क्लोज कॉल या ठिकाणी मात्र होता. बाल बचावले तसं म्हणायला हरकत नाहीये. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहू शकाल तर धावसंख्या आता झाली फलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 37. लक्ष पाहायला गेलं तर कठीण नाहीये पण तुम्हाला तुमची विकेट सेफ ठेवणं गरजेचं आहे. धावा जमवणं देखील तितकंच महत्वाचं आहे. अजित पानेरा आणि बिपिन पवार ही जोडी आपण पाहतायत. आता 99 आपल्या संघाच्या डावाला सावरेल. पंच आपल्या शैलीमध्ये म्हणतायत की इट इज द वाईड बॉल. खराब चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा
रिपीट करावं लागेल यश पाटीलला. पुन्हा एकदा चांगला बॉल खोलवर टप्प्यात टाकला. यावेळेला मात्र क्षेत्ररक्षक तिथे पुढे येत आहेत लॉंग ऑफ वरना. एका धावेनंतर धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या आता झालेली आहे फलकावरती 39 रन्स ऑन द बोर्ड. दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये रंगणारा हा क्रिकेटचा रणसंग्राम जिल्हा परिषद प्रीमियर लीग 2024चा. यावेळेला मात्र बॅटचा लिडिंग एज यष्टीरक्षक चेंडू खाली येत आहेत मयूर पाटील. कुठलीही चुकी करणार नाहीयेत. या ठिकाणी झालंय पुन्हा एकदा विकेटचं पतन. असरायला परततायत. धावसंख्या आपण पाहू शकाल तर नागदाई देवी साखरे संघाची फलकावरती झाली आहे 6 गडी बाद 39. आता मात्र नागदाई देवी साखरेच्या पवेलियन मध्ये अगदी चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. त्याचंच कारण आपण पाहतायत 6 गडी हे तंबूच्या आसरायला परतले आहेत. 9व्यानं आता दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये 8व्या क्रमांकावर नितीन मोर 9व्यानं दाखल झालाय. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा. यावेळेला मात्र आउटसाइड ऑफ स्टंप अशी मात्र पिच जरूर झालं होतं पण हलकसं वळण या ठिकाणी मात्र चेंडूने घेतलं आणि त्यानंतर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. या डॉट बॉलने या ठिकाणी झालेली आहे षटकाची समाप्ती. 5 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 5 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या फलकावरती झाली आहे नागदाई देवी साखरे संघाची 6 गडी बाद 39. मयूर जास्त घेऊ नका प्लीज कारण की अजून आजच्या शेड्यूल मधील आपण ही दुसरीच मॅच खेळवतोय. अजूनही 3 मॅचेस या बाकी आहेत. त्यावेळेला प्रत्येक खेळाडूंना मी रिक्वेस्ट करीन आयोजकांच्या वतीने की कोणीही जास्त वेळ व्यतीत करू नका. हिवाळ्याचे दिवस आहेत. दिवस लवकर संपतात आणि कुठल्याही संघाला आपल्याला काळोखामध्ये खेळवायचं नाहीये. त्यावेळेला जी निर्धारित वेळ आहे 6 षटकं जी आहेत ते तुम्हाला 30 मिनिटांमध्ये संपवायची आहेत आणि जर त्या निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ तुम्ही घेतलात तर तुम्हाला एक क्षेत्ररक्षक शेवटच्या षटकांमध्ये सर्कलमध्ये घेऊन खेळावं लागेल. षटक क्रमांक 6 हाताळण्याकरिता सज्ज झालाय हरीश परदेशी. यावेळेला मात्र चांगला बॉल बॅकफुटला गेले चांगल्या पद्धतीने. यावेळेला मात्र खेळलं. एक रन या ठिकाणी पाहायला मिळते पण एका धावेने काही आता होणार नाहीये कारण की चेंडू आणि धावांमधील अंतर जे आहे ना ते खूप मोठ्या फरकाने आपल्याला पाहायला मिळतं. कारण की उर्वरित येणाऱ्या चेंडूंचा विचार केला तर चेंडू बाकी आहेत 17 चेंडू आणि धावा बनवायच्या आहेत अजूनही 46. 17 चेंडू आणि 46 धावांचं लक्ष्य हे अजूनही गाठायचं आहे. यावेळेला मात्र चांगला बॉल हरीशचा अलॉंग द ग्राउंड चेंडूला खेळले. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. यावेळेला मात्र अक्षय तिथे आहे. चेंडूला फील्ड करतात. 1 रन तिथे जरूर पाहायला मिळते आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहू शकाल तर झालेली आहे फलकावर 41-41. 41 धावा या फलकावरती झाल्या आहेत. बिपिन आणि नितीन या 2 फलंदाजांना आता मात्र डावाला सावरायचं आहे. षटकातील 3रा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला मात्र डॉट बॉल. जी गुणवत्ता हरीशकडे आहे ती गुणवत्ता या ठिकाणी मात्र हरीश दाखवत असताना आपण पाहतायत. अष्टपैलू खेळाडू आयकॉन प्लेअर म्हणून कर्णधार म्हणून माझी का निवड केली आहे या संघामध्ये. या षटकातील पुन्हा एकदा 4था बॉल हरीश घेऊन येतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचं मन बनवलं होतं. बॅटची हलकीशी एज घेऊन चेंडू आपण पाहिलं तर गलीच्या दिशेला गेला. 1 धाव तिथे जरूर पाहायला मिळते आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या आपण पाहिलं तर धावसंख्या आता झालेली आहे धावफलकावर 42-42. या षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल हलक्या हाताने मात्र फक्त दिशा दिली आहे चेंडूला. पुन्हा एकदा अक्षय येतोय फ्रेम मध्ये. थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण जरूर झालं पण दोन्ही बॅटर या ठिकाणी मात्र कुठल्याही प्रकारची रिस्क घेत नाहीयेत. धावसंख्या आपण पाहू शकाल तर धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 43. 43 रन्स ऑन दी स्कोर कार्ड.
षटकातील शेवटचा बॉल पुन्हा एकदा हाताळण्याकरिता सज्ज होते हरीश. फुलटॉस बॉल यावेळेला मात्र अगदी बॅटच्या मधोमध लागलाय, मिडल ऑफ द बॅट. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलाय. 1 रन आणि या एका धावेने झालेली आहे षटकाची समाप्ती. 6 षटकांचा खेळ झाला. 6 षटकांच्या खेळानंतर नागदाई देवी साखरे संघाची धावसंख्या फलकावरती झाली 44. पाळलं गेलंय. 6 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालाय. 6 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतायत फलकावरती झाले 44. याचाच अर्थ आपण पाहतायत येणारे चेंडू आहेत 12 चेंडू आणि जिंकण्याकरिता 42 धावांची आवश्यकता. बॅटिंग पॉवर प्ले क्या बात आहे हरी सर. आपल्या शैलीमध्ये या ठिकाणी बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी आपल्याला दर्शवत असताना गोटे अंपायर यांना देखील मी अनुभवलेलं आहे. अशाच प्रकारचे शैलीदार आपल्याला पाहायला मिळतात. त्याच प्रकारे आपण हॅरिस सर यांना देखील पाहतायत आणि हे मनोरंजन देखील महत्वाचं आहे. आणि पण त्याचा विषय जर आपण पाहिला तर डिसिजन अगदी प्रॉपर पद्धतीने हॅरिस सरांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये दिल्यात. या षटकातील पहिला बॉल चांगला बॉल या ठिकाणी मात्र आपण पाहतायत तर मिड ऑनच्या दिशेला मात्र खेळून काढलंय. बघा सिंगल अँड डबलने आता काही होणार नाहीये आपण पाहू शकतायत. जबरदस्त हे व्हिडिओज मात्र अंपायरच्या आपण पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होताना आपण पाहिलेत. कारण की सध्याचा काळ आपण पाहतोय सोशल नेटवर्किंगचा. इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूब च्या माध्यमातून यावेळेला मात्र बॅकफुटला गेले. जबरदस्त अप्रतिम फटका स्क्वेअर लेगच्या दिशेला येतोय. बाउंड्री लाईनच्या बाहेर. टीम 49 धावा झाल्यात बोर्डवर. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न 2 क्षेत्ररक्षकांना या ठिकाणी मात्र चकवा दिलाय चेंडूने. चेंडू जातोय तड मॅनच्या दिशेला. हरीश स्वतः यावेळेला मात्र पुढे जातोय. तिसरा धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल का, परंतु नाही. या ठिकाणी आपण पाहू शकताय लेग 22 चे संकेत. पंच असावा तर हॅरिस सरांसारखा. जबरदस्त अप्रतिम लेग 22 च्या माध्यमातून आपण पाहू शकताय धाव संख्या आता झालेली आहे फलकावर 51. 51 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. पुन्हा एकदा डाऊन द ट्रॅक. वाह दॅट्स अ ब्युटी. सिक्सर षटकार. सर षटकार या ठिकाणी पाहायला मिळालाय. या षटकारानंतर धाव संख्या आपण आता पाहतायत तर झालेली आहे फलकावर 63. 8 चेंडू आणि जिंकण्याकरिता 29 धावांची आवश्यकता. इथे मात्र कमबॅकिंग करताना दिसतोय फलंदाज आपण पाहिलं तर 8व्या क्रमांकावरती आलेला नितीन मोर. अजून एक जर या चेंडूवरती मोठा फटका आला तर निश्चितपणे शेवटच्या षटकापर्यंत एक रंजकता नक्कीच पाहायला मिळेल. यावेळेला मात्र चांगला बॉल पुन्हा एकदा या ठिकाणी पंचांचा आपल्या शैलीमध्ये येतोय सिग्नल 22. या ठिकाणी आपण पाहताय तर एक धाव तिथे पाहायला मिळते आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 58 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि धाव संख्या 58 झाली आहे. पाहूया षटकातील शेवटचा बॉल.
पुन्हा एकदा जबरदस्त प्रहार या ठिकाणी केलाय, चेंडूला पाठवलंय, मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर, षटकार. बघा, मैदानातून तुम्ही कुठल्याही सूचना करू नका, इथे स्कोरर बसलेले आहेत, प्रॉपर पद्धतीने स्कोरिंग करतायत. या षटकातील पहिलाच बॉल यावेळेला मात्र उंचावून खेळलाय, वाह वाह, दॅट्स अ ब्युटी, सिक्सर, षटकार. थोडा पाहूया षटकातील पुन्हा एकदा दुसरा बॉल अक्षय दुधकर घेऊन येतोय नितीनसाठी. आखूड टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा खेळले जरूर, अक्षय पाटील तिथे आहे, सूर्यकिरणांमुळे चेंडू दिसला नाही आणि त्याचाच फायदा घेत 2 धावा या ठिकाणी झाल्यात पूर्ण. या ठिकाणी देखील आपण पाहू शकतायत क्षेत्ररक्षकाकडनं चुकी झाली आणि क्रिकेटच्या परिभाषेत म्हटलं तर चुकीला माफी नाही. 72 धावा या ऑनबोर्ड लागल्यात. आता येणारे चेंडू बाकी आहेत 4 चेंडू आणि जिंकण्याकरिता 4 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे. क्षेत्ररक्षणामध्ये आता यावेळेला मात्र फेर बदल लॉंग ऑफला आपण पाहतायत तर हरीश परदेशी स्वतः जात आहेत. मयूर पाटील आपल्या गोलंदाजाला काही सूचना करतायत की आपल्याला कशा पद्धतीने आता गोलंदाजी करायची आहे, कारण की नितीन मोर सारखा फलंदाज जबरदस्त कामगिरी करताना दिसतोय आपल्या टीम करता. पाहूया षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल, पुन्हा एकदा काय जबरदस्त खेळ, यावेळेला मात्र फाईन लेगच्या दिशेला जातो अक्षय पाटील, तिथे तो चेंडूला टिपण्या करता एक धावेतल्या दुसऱ्या धावेचा प्रयत्न, बिपिन पवार मात्र मना करतायत. एकच धाव, एका धावेनंतर धाव संख्या झालेली आहे फलकावर 73 धावा या धाव फलकावरती झालेल्या आहेत. काय जबरदस्त मात्र खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय, रंजकता रोचकता या ठिकाणी अनुभवायला मिळते. येणारे चेंडू जर आता आपण पाहिलं तर बाकी आहेत 3 चेंडू आणि जिंकण्याकरिता 13 धावांची आवश्यकता. जबरदस्त मॅच या ठिकाणी रंगतदार स्थितीमध्ये. यावेळेला मात्र फुल टॉस बॉल, संधी आली होती, चांगला प्रयत्न होतोय असफल. निमेश तिथे पुढे आले होते, झेल सुटलाय. 2 धावा या ठिकाणी मात्र परिपूर्ण केल्या आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतायत तर झालेली आहे फलकावर 75 रन्स ऑन दी स्कोर कार्ड.
2 चेंडू आणि जिंकण्याकरिता 11 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू 11 धावा हे समीकरण. यावेळेला मात्र बॅटची एज आणि या ठिकाणी डॉट बॉल. ते मात्र नितीन मोरने अगदी या सामन्यामध्ये जान आणली होती अशी म्हणायला हरकत नाहीये. 1 चेंडू आणि जिंकण्याकरिता 11 धावांची आवश्यकता आहे. एक चेंडू 11 धावा आणि इथे सुंदर बॉल आणि या सुंदरशा बॉलने झाली आहे सामन्याची समाप्ती. या ठिकाणी विजेता ठरलेला संघ आपण पाहतायत हर्षिता स्पोर्ट्स एंबूर. चला जी औपचारिकता आहे शेक हँड करण्याकरिता मात्र दोन्ही संघांनी लाईनअप मध्ये या ठिकाणी जायचंय. हस्तांदोलन मात्र करून घ्यायचंय आणि मॅन ऑफ द मॅच या किताबाकडे आपण जर वळलं पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच ठरलाय या मॅचचा हर्षिता स्पोर्ट्स एंबूर संघाचा मयूर पाटील. शेक हँड करायचे. हस्तांदोलन करण्याकरता सर्वांनी लाईनअप मध्ये आहे. दोन्ही टीम समोरासमोर येतील. जी प्रक्रिया आहे ती मात्र औपचारिकता जी आहे ती पूर्ण करतील. या ठिकाणी आपण पाहणार आहात यापुढील मॅच जिथे दोन संघ आपल्याला समोरासमोर खेळताना दिसणार आहेत. एका बाजूला संघ आहे अरान फायटर दहिसर आणि त्यांच्या विरोधातील संघ आपण पाहतोय स्वयं स्ट्रायकर्स कुडे. जशी सामन्याला या ठिकाणी सुरुवात होईल पहिल्या 4 षटकांकरिता आपण ऐकणार आहात